श्री स्वामी समर्थ. मनुष्य जन्मल्यापासून मृत होईपर्यंत असंख्य हाल अपेष्टांना सामोरे जात असतो. प्रत्येकाची अडचणींवर मात करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही मनुष्यबळ वापरतात, तर काही पैसा वापरतात, तर काही दांडगाई वापरतात. साम दाम दंड भेद हे सगळं वापरूनही काही उपयोग झाला नाही की मग आपल्याला देव आठवतो. काहींना थोडा उशिरा आठवतो, काहींना थोडा वेळाने आठवतं. मग काय करतात? उपासना सुरू होते. आपल्याकडे वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळ्या देवता आहेत. जसे बुद्धीसाठी श्री गणेश व श्री सरस्वती माता, धनासाठी श्री लक्ष्मी माता, आयुष्यवृद्धीसाठी श्री शंकर. तसेच जर घरात पितृदोष असेल तर त्यामुळे खूप अडचणी संसारात येत असतात. जसे अपत्य न होणे, बालमृत्यू, आर्थिक चणचण, अपघात, शारीरिक व्याधी, अशा साऱ्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. तर अशा वेळी आपल्याला दत्त उपासना करा म्हणून सांगितलं गेलं आहे. तर दत्त उपासनेत प्रामुख्याने श्री दत्त दर्शन, औदुंबर पूजन, श्री गुरूंचा जप, ब्राह्मण भोजन इत्यादींचा समावेश असतो. अडचणी जर आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जर खूपच भयंकर असतील तर आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगितले जाते. वर्षातून 7 पारायण करा किंवा नाही 7 झाले तर 1 तरी पारायण करा. अशा प्रकारे आपल्याला उपदेश दिला जातो. पण काय होतं ना, आपल्याकडून हे सप्ताहाचे पारायण घडत नाही. तर अशा वेळेस एक सोपा मार्ग आहे. ज्यांना सप्ताहाचे पारायण करण्यास अवघड जाते, कारण की गुरुचरित्राचे नियम अवघड आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं. जे ज्यांची नोकरी आहे, काही कामानिमित्त घराबाहेर जातात, अशांना गुरुचरित्र पारायण वाचणं अशक्य जातं. तर मग त्यांच्यासाठी काय उपाय आहे? तर 1 रोज अध्याय वाचायचा. तर हा गुरुचरित्राचा 1 रोज अध्याय कसा वाचायचा, अशाही पद्धतीने आपण गुरुचरित्राचं करू शकतो. तर याच्या आज मी तुम्हाला थोडक्यात नियम सांगणार आहेत. तर गुरुचरित्राचा रोज 1 अध्याय कसा वाचायचा? तर सर्वप्रथम हे जे आपण पारायण करणार आहोत रोज 1 अध्याय असं वाचून, याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची वेगळी मांडणी करायची नाही. देवघरासमोर बसायचं आहे, तिथंच आपल्याला आपलं जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा तो ठेवायचा आहे. अशा प्रकारे म्हणजे वेगळं काही आपल्याला मांडायचं नाहीये. चौरंग वगैरे असं काही मांडायचं नाही. दत्ताचा फोटो किंवा स्वामी समर्थांचा फोटो, कलश वगैरे अशी काहीही स्थापना करायची नाहीये. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संकल्प करा, नाही संकल्प केला तरी चालेल. तर हे पारायण कसं करायचं? सकाळी लवकर उठून, जमल्यास तुम्हाला जर नोकरीला जायचं असेल, काही कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर आहे ना, सकाळी लवकर उठून आणि शक्यतो हे पारायण घराच्या बाहेर पडायच्या अगोदरच हा अध्याय वाचून घ्यायचा. काही खूप वेळ लागत नाही, फक्त 10-15 मिनिटं लागतात 1 अध्याय वाचायला. तर आंघोळ करायची आहे सकाळी, सर्व देवतांना नमस्कार करायचा, हळदी कुंकू व्हायचे, स्त्रियांनी तुळशीला पाणी वगैरे व्हायचंय. जमल्यास साडी घाला, नाही जमलं तरी चालेल, फक्त ड्रेस घाला, ड्रेस घातलं तरी डोक्यावर पदर घ्या, एवढं करा, बाकी काही करू नका. पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प, जर इच्छा असेल तर संकल्प करा, नाही इच्छा तर नका करू, काही अडचण नाही. तर आपल्याला आपण ज्या पद्धतीने स्वामी स्तवन वाचतो, गणपती अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र घेतो आपण आणि स्वामी माळ घेतो, हे आपण पहिल्या अध्यायाच्या अगोदर हे वाचतो. याच्यानंतर पहिला अध्याय हे वाचायचा आहे पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी कसं करायचंय? तर दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वामी स्तवन, गणपती अथर्वशीर्ष नाही वाचलं तरी चालेल. ज्यांची इच्छा आहे त्यांनी वाचा, ज्यांची नाही इच्छा त्यांनी वाचू नका. तुम्ही फक्त स्वामी स्तवन आणि 1 माळ घेतली तरी चालेल. आणि दुसऱ्या दिवशी 2रा अध्याय, तिसऱ्या दिवशी 3रा अध्याय असं करायचंय. अशा पद्धतीने हे वाचायचंय. याला कोणत्याही खाण्यापिण्याचे, सर्वात महत्वाचं, कोणत्याही खाण्यापिण्याचे नियम नाही. तुम्ही भात खा, तुम्ही डाळी वगैरे काही खा तरी चालेल. झोपण्याचे नियम नाही. खाली चटईवरच झोपा, कॉटवर नका झोपू, असं काही नाही. फक्त जोपर्यंत मांसाहार आपल्याला करायचा नाहीये, याच्यामध्ये ब्रह्मचर्याची काहीही अडचण नाहीये. आणि फक्त तुम्ही जोपर्यंत हे तुमचं 1 ते 53 अध्याय वाचून होत नाही तोपर्यंत तुम्ही मांसाहार करू नका.
तसेच जर सगळ्यात महत्त्वाचं आता, जर तुम्हाला सूतक पडलं, विटाळ आला किंवा स्त्रियांचा मासिक धर्म आला तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये? जर सूतक पडलं तर तुम्हाला दुसरं कुणाकडून हे वाचून घ्यायचं नाहीये, तुम्हाला हे स्वतः वाचायचंय. सूतकाचे 13 दिवस जाऊन 14व्या दिवशी तुम्ही जिथं तुमचे जे अध्याय झाले होते त्याच्या पुढचा अध्याय तुम्ही वाचू शकता. दुसरी गोष्ट, मासिक धर्म. जर स्त्रियांचा जर मासिक धर्म आला तर मग मी माझ्या मिस्टरांना सांगू का, माझा मुलगा वाचेल, माझी मुलगी वाचेल, असं काहीही करायचं नाहीये. काही ठिकाणी चुकीचं सांगितलं जातं, जर मासिक धर्म आला तर तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून वाचून घ्या, मुलाला बसवा किंवा मुलीला बसवा. अजिबात नाही. तुम्ही ही स्वतः सेवा केलेली आहे तर स्वतःच वाचायचं, तरच याचं फळ भेटतं. म्हणून ते मासिक धर्माचे 5 दिवस सोडून 6व्या दिवशी तुम्ही वाचन करू शकता. जिथून राहिलं तिथून तुम्ही वाचन करू शकता. असे अगदी साधे सोपे नियम आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला रोज एक अध्याय गुरुचरित्राचा वाचता येईल. आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही वाचलं तर वर्षातून तुमचे 5 किंवा 4 पारायण सहज होतील आणि काहीही वेळ लागत नाही. फक्त एका अध्यायाला 10 ते 15 मिनिटं. जर खूपच थोडा हळूहळू तुम्ही वाचत असाल तर 20 मिनिटं लागतील. काही अध्याय खूप छोटे आहेत, काही अध्याय 35, 36, 37 हे 3 अध्याय मोठे आहेत. बाकी अध्याय सगळे छोटे आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त 10 मिनिट लागणार आहेत वाचायला. तर तुम्हाला जर 7 दिवसांचं पारायण करता येत नसेल सप्ताहाचं, तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की गुरुचरित्राचं पारायण करा. खूप छान सुंदर अनुभव येतो आणि स्वामी आपल्याकडून ह्या सेवा करून घेतात. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सर्व आपल्या अडचणी आपल्या पदरात घेतात आणि आपल्या मार्गावर फुलांचा वर्षाव होतो. याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करा. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.